नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ड्रीपवरती कशा पद्धतीने गहू येतोय. तर आपण आज जी माहिती घेणार आहे ती आपण सांगणार आहे. त्याच्यापूर्वी आपण आपला चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आपण पाहू शकताय कशा पद्धतीने या गव्हाची वाढ झालेली आहे. हा जो गहू आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण लागवड केलेला आहे. तर पाहू शकता कशा पद्धतीने वाढ वगैरे झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आता याचं किती उत्पन्न निघेल, काय होईल पुढं, कसा आहे प्लॉट. तरी तुम्ही पण आता याच्या जे उत्पादन जे नवीन लागलेलं आहे याच्यावरून अंदाज घेतला असेल. हा अर्धा एकराचा प्लॉट आहे, तर किती साधारणतः उत्पन्न निघेल हा तुम्हाला सुद्धा अंदाज लागला असेल. मी तर सांगणारच आहे किती निघेल, पण तुम्हालाही काहीतरी अंदाज आला असेल शेतकरी मित्रांनो. तर आपलं आता लवकरच हार्वेस्टिंग होईल. त्याच्यापूर्वीच आपण सांगितलं की ड्रीपवरती लागण करत असताना हा जो दोन्ही बेडच्या मधलं अंतर आहे टॉपचं ते 5 फुटाच्या हिशोबाने आपण केलेलं आहे. आणि वरती त्याच्यावरती आपण ड्रीपच्या पाईपच्या तिकडे आणि या बाजूला असं दोन्ही बाजूला आपण टोकून घेतलेला गहू आहे. तर मित्रांनो, या गव्हाचं उत्पादन जे आहे सरासरी माझ्या अंदाजेत 15 क्विंटल तरी निघावं, ही म्हणजे आपण त्या पद्धतीने याच्यावरती काम केलेलं आहे ड्रीपवरती करत असताना लागवड. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, किती क्विंटल निघेल, कसं निघेल वगैरे. पण माझा प्लॉट आहे, माझ्या अंदाजाने मी तुम्हाला सांगितलं